नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. ठाणे गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरुद्ध धडक कारवाई आपल्याला पाहायला मिळते. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 1 किलो 522 ग्रॅम वजनाचे MD पावडर जे आहे ते जप्त करण्यात आलेली आहे. जवळपास 3,04,71,700 रुपयांचे हे अंमली पदार्थ होते. गुन्हे शाखा घटक 1 ठाणेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो या कारवाईनंतर आपण बघू शकतो आता आपण पाहू शकतो ही पोलिसांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. गुन्हे शाखा घटक 1 कडून आपण बघू शकतो अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. उपायुक्त गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव हे आता माध्यमांशी संवाद साधत आहेत आणि या संपूर्ण तपासाची माहिती ते आता माध्यमांना सांगत आहेत. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक 1 यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ACP घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली होती. तसेच युनिट 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली होती, ज्यामध्ये एकूण 2 किलो 184 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी दिनांक 27 रोजी सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये इरफान शेख हा राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे. याच्याकडून 1 किलो 522 ग्रॅम किमतीचा MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याची मान्य न्यायालयाने दिनांक 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. त्याचबरोबर घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी त्यांच्या पथकानं दिनांक 24 रोजी कारवाई केली, ज्याच्यामध्ये शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान हा राहणार मंदसौर जिल्हा मध्य प्रदेश याच्याकडून 662 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 92,68,000 रुपये इतकी आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. मान्य न्यायालयाने त्याची 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये सदर आरोपींनी MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ कुठं बनवला, कुठल्या कारखान्यामध्ये तो बनवला, त्यांनी तो कोणाला वितरित करणार होते किंवा ते कोणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पथक आधी. आरोपींचा बॅकग्राऊंड काय होता? याच्यावर झोमॅटोचा पण एक एम्प्लॉई होता असं म्हणतात. काय तो विषय पण सर? आरोपी इरफान शेख राहणार रायगड हा पूर्वी 6 महिन्यापूर्वी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सार्थक सर झोमॅटोवाला जो विषय आहे तो